कलकत्त्याला मी गेले तर तिथली स्थिती बघून मला वाटलं आता इथे सहयोग होतो की नाही हो. जो मनुष्य आला त्याला बघते तर काही ना काहीतरी बाधा. गरिबी म्हणजे इतकी आलेली आहे कलकत्त्याला, इतकी गरिबी आहे की एखादं उजाडलेलं मोठं गाव असावं आणि असे अनेक गावं मिळून एखादा जर प्रांत तयार केला, ती कलकत्त्याची स्थिती. तर त्या लोकांना मी विचारलं की का बाबा तुमचं असं कसं, तुम्ही इकडे गेले ते का. हो म्हणे आम्ही दीक्षित आहोत. तिथे दीक्षित म्हणे दीक्षित, सगळी मंडळी दीक्षित, इथून तिथवर सगळे दीक्षित लोक, म्हणून मग दुःखी लोक असणार दीक्षित बरोबर. पण त्याला सांगायची सोय नाही की बाबा हे जे तुम्ही दीक्षितपणा करताय हे बरोबर नव्हे, हे लोक सगळे उपटसूट आहेत. पण नुसते पैसे घ्यायचे असले तर हरकत नाही, पण त्याशिवाय जे नाना प्रकार ते करतात ते म्हणजे अत्यंत जालिम. प्रत्येक देवस्थानी असा गोंधळ असतो, प्रत्येक देवस्थानी. तुम्ही ते मग जेरुसलेमला जा, नाही तर मक्क्याला जा, आणि नाही तर महालक्ष्मीच्या देवळात जा. प्रत्येक ठिकाणी हे प्रकार आपण करतो, त्यांनी अलक्ष्मी येते. लक्ष्मीचं असं आहे, इकडनं बाधा आली आणि ती तिकडनं चालली बाहेर. दुसरी गोष्ट व्यसन. व्यसनांच्या अधीन असल्यावरती लक्ष्मी कधीही घरात राहते. असं म्हणतात तिकडून बाटली आली की तिकडून बाई चालली बाहेर. नुसतंच बाटलीच नाही, अनेक तऱ्हेची आपल्याला व्यसन आहे. आता सहयोगानं सर्व व्यसनं सुटतात, ही गोष्ट खरी आहे. थोडीशी जर अशी मेहनत जर केली तर सर्व व्यसनं सुटतात. जर व्यसन असली तर लक्ष्मी तर जाणारच आणि यशसुद्धा कधी आयुष्यात येणार नाही. तुमचं जे यश आहे ते सुद्धा संपुष्टात येणार. लक्ष्मी गेल्याबरोबर राजलक्ष्मी गेली, गृहलक्ष्मी गेली. कोणत्याही नादाला जर मनुष्य लागला, कोणत्याही मोहाला जर मनुष्य बळी पडला तर लक्ष्मी उठते घरात, ती घरात टिकणार नाही. तुम्ही किती दिवाळ्या लावा आणि किती दिवे लावा, पण ती काही आत येणार नाही. कारण तुम्हाला दिसत नाही काय ते घरात, तिला दिसतं तेव्हा ती बाहेरची बाहेरच राहणार. तुम्ही कितीही मेहनत केली, किती लक्ष्मीची आरती केली, काही सुक्त म्हटली, काय केलं, काही फायद्याच नाही. उलट सांगणारे जे आहेत त्यांचे खिसे भरावे लागतो. हे करा ते करा, त्यातच तुमची सगळी स्थिती होणार. तेव्हा पहिल्यांदा आपल्यामध्ये असे काही जे विचार आहेत, ज्यांनी आपण ह्या अशा लोकांच्याकडे जातो किंवा जे वाममार्गाकडे जातो, ते विचार आपण टाकून दिले पाहिजे. आता तुम्ही असं म्हणाल की माताजी तुकारामांच्याकडे काही लक्ष्मी नव्हती, असं कसं. तुकाराम काही श्रीमंत नव्हते असं तुम्ही म्हणाल. आता वरून बघितलं तर तुकाराम श्रीमंत नव्हते असं दिसेल. सगळ्यांसाठी त्यांच्याकडे काही दागदागिने नव्हते, काही नव्हतं, मग लक्ष्मी कशी, त्यांच्याकडे काही लक्ष्मी नव्हती. पण किती श्रीमंत होते हे जर बघायचं असलं तर त्यांच्या चरित्राकडे बघा. जेव्हा शिवाजी महाराज सगळे दागदागिने वगैरे घेऊन त्यांच्या दारावर पोचले, त्यांनी शिवरायांना सांगितलं की बा आम्ही शेतकरी, मला हे करायचं काय, हे तुमच्याजवळ राहू द्या, तुम्ही राजे लोक तुम्ही वापरा. म्हणजे केवढा श्रीमंत असला पाहिजे होतो. आपल्याकडे असा एखादा श्रीमंत बघा जो फार मोठा श्रीमंत असेल, त्याला जर तुम्ही एखादा दागिना द्यायला गेलाय तर त्याला मोह येईल की नाही. असा कोणताच श्रीमंत तुम्ही मला दाखवा ज्याला मोह येणार नाही. एक आमचं सोडून द्या, बाकी म्हणजे ज्याला मोह वाटतो
जो अशा गोष्टींकडे लक्ष देतो आणि हे मला मिळालं पाहिजे, ते मला मिळालं पाहिजे, हा मुलखाचा भिकारी झाला. असला श्रीमंत असेल, आणि श्रीमंत लोक जास्तच असतात भिकारी. एक 2 पैशाची कुठे वस्तू राहिली, अरे ती 2 पैशाची वस्तू राहिली म्हणून धावत येतील परत. म्हणजे श्रीमंत आहेत का भिकारी आहेत हे कोणी ठरवायचं. तेव्हा जे लोक मनाने श्रीमंत आहेत ते खरे श्रीमंत आहेत सहजोग. ज्या लोकांच्या घरी जावं, तिथे घरात काही नसलं तरी सुद्धा प्रेमाने, माताजी आमच्याजवळ जे आहे ते एवढंच आहे, आम्ही तुमच्यासाठी काही केलं नाही, थोडी भाकरी आहे घेता का. केवढं श्रीमंत वाटतं ते. जे घरात होतं नव्हतं ते आणून पुढे ठेवलं. ते प्रेमाने गोडपणाने खायचं. त्यात खरी श्रीमंती त्याची दिसून येते की जे आहे ते सगळं काही आणून पुढे ठेवून दिलं. ते एखाद्या श्रीमंताच्या घरी जा, म्हणजे अर्धे म्हणजे बंद करून ठेवते, हे बघा आमच्याकडे तुम्ही घेता का चहा, घेत असले तर घ्या, नाही तर ठीक आहे, नसेल घेत तर परत. हे कसले श्रीमंत. त्या शबरीने जी बोर आणून श्रीरामाला दिली, त्या रामाला काही खायला नव्हतं कुठं. त्या बोराचं त्यांनी जे एवढं महत्त्व केलं त्याचंच सिद्ध होतं की ही एवढी श्रीमंत ही शबरी पाहुणचाराला आली तर तिच्या श्रीमंतीचा मान ठेवून त्यांनी तिची उष्टी बोरं खाल्ली. ही अशी श्रीमंती जी आली ती खरोखर लक्ष्मीची श्रीमंती. पैसा असो वा नसो, मनुष्य श्रीमंत असू शकतो, त्या बादशाहीत राहू शकतो. पण चला सहयोगात तेही पण आहे. तुम्हाला कुणी आम्ही शबरी स्थितीलाच देत, सहयोगात लक्ष्मी ही मिळणारच, म्हणजे अगदी लक्ष्मीच ही सगळ्यांना मिळणार, त्याबद्दल शंका नाही. त्याला एवढ्यासाठी नाही की तुम्ही भिकारी आहात, तेवढ्यासाठी, पण जगाला दिसलं पाहिजे. जर जगाला असं दिसलं की तुम्ही सहयोगात येऊन गरीब झाले तर कुणी सहयोगात येणार नाही. त्यांना प्रलोभन देण्यासाठी लक्ष्मी तुम्हाला दिलीच पाहिजे. त्याबद्दल त्याशिवाय त्या आंधळ्यांना दिसायचं नाही, म्हणून लक्ष्मी दिलीच पाहिजे आणि मिळणार. गुरुचक्र उघडल्याबरोबर लक्ष्मी मिळू शकते.